हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी आणलेली एक नवीन रेसिपी तळलेले धपाटे। चला दाखवते। पहिल्यांदा आपण घेतलेला आहे कोथिंबीर, आल्याचा एक तुकडा, लसूण, मिरची, कांदा। कांदा काय आपण बारीक पहिला चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर, लसूण आलं व मिरच्या आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। लसूण, मिरची, थोडीशीच कोथिंबीर घालूया आपण ह्यात आणि थोडी ठेवूया बाजूला। आणि हा आल्याचा तुकडा, आता हे सगळं आपण बारीक करून घेऊया। पण आता हे असं बारीक करून घेतलेलं आहे। चला आपण आता पिठाची तयारी करू। हे ज्वारीचं पीठ घेतलं, आता हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं। असं एकत्र करून घेतलेलं आहे। आता थोडी टाकूया आपण हळद, थोडी टाकूया जिरे, थोडा टाकूया ओवा, परत टाकूया हे कांदा चिरलेला, परत टाकूया ही कोथिंबीर सर्व, परत टाकूया हे वाटण, परत टाकूया बारीक साखर, आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया। आपण हे तर मळून घेऊया। आता आपण असं मळलेलं आहे की आता हे जरा 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवूया। हे आपण आता असं मळून घेतलेलं आहे। चला आता आपण थापून तळण्यासाठी तेल ठेवूया आणि तळायला घेऊया। चला आपण आता तळण्यासाठी तेल ठेवूया। तेल आता असं कळते, आपण आता थापण्यासाठी आणि कागद घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण तेल तापलेलं बघूया। एक अशी पिठाची गोळी करून टाकू, साधारण आलं एवढं। चला आपण धपाटे थापून घेऊया। कागदाला असं तेल लावायचं
आणि असं छोटासा गोळा घ्यायचा. हे थापले तरी पण चालतात, पण मला जास्त पातळ आवडतं, त्यामुळं मी जरा असं लाटून वगैरे बनवते. इथे बघा, हे असं तेल लावायचं, वरून पण लावायचं, खालून पण लावायचं आणि असा कागद ठेवायचा आणि हे असं छोटंसं लाटायचं, जेणेकरून एकसारखे होतात. तेल टाकलेले तुमची छोटी गोळी टाकलेली काढून घ्या आणि आपण ते पाठी हाताला थोडस तेल लावून असे काढून घ्या आणि असे सोडूया. बघूया, आपण आपली रेसिपी तयार झालेली आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.